हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्वाचा उच्च न्यायालयाचा निर्वाळा पाहणार आहोत. पीएफ साठीचा नॉमिनी विवाहानंतरही वैधच आहे. तर पाहूया यामध्ये काय निर्णय दिलेला आहे माननीय उच्च न्यायालयाने. तर लग्नापूर्वी भविष्य निर्वाह निधीसाठी पीएफ साठी वारसदार नॉमिनी म्हणून आईचे नाव लावले असेल तर ते लग्नानंतर आपोआप अवैध ठरत नाही. संबंधित कर्मचाऱ्याने वारसदार बदलण्यासाठी तसा लेखी अर्ज सादर करून नवीन वारसदार नेमणे आवश्यक आहे, असं सांगत सैन्य दलातील मृत कर्मचाऱ्याची आई त्याची भविष्य निर्वाह निधीची संपूर्ण रक्कम मिळवण्यास पात्र असल्याचा निर्वाळा देत ही रक्कम त्यांच्या मातेला देण्याचे निर्देश मान्य न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. आता ही घटना ही जी घटना आहे, हे जे प्रकरण आहे ते कोणते होते तर संरक्षण दलातील एका कर्मचाऱ्याचा 2021 मध्ये मृत्यू झाला. त्याने विवाहानंतर केंद्र सरकारची गट विमा योजना मृत्यूसह निवृत्ती उपदान या लाभांच्या फायद्यासाठी पत्नीला नॉमिनी ठेवले. मात्र भविष्य निर्वाह निधीसाठी आईला नॉमिनी ठेवले होते. त्याच्या मृत्यू पश्चात गट विमा योजना मृत्यूसह निवृत्ती उपदान म्हणून संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या पत्नीला 60 लाख रुपये दिले. तसेच दरमहा 55,000 रुपये निवृत्ती वेतनही मंजूर केले. त्यानंतर पत्नीने पीएफ ची रक्कम मिळावी म्हणून प्रशासनाला विनंती केली. मात्र कागदोपत्री आईच नॉमिनी ती फेटाळली गेली. या निर्णयाला मृत कर्मचाऱ्याच्या पत्नीने केंद्र प्रशासकीय लवादाकडे मीन्स कॅट कडे आव्हान दिले. कॅटने पीएफ ची रक्कम आई आणि पत्नी यांच्यात समान वाटण्याचे निर्देश सरकारला दिले. आता कॅटच्या निर्णयाला आईने मान्य उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने पीएफ ची संपूर्ण रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले. दरम्यान पत्नीने न्यायालयाच्या परवानगीने पीएफ ची अर्धी रक्कम काढून घेतली. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या आईला परत करण्याचे निर्देश मान्य उच्च न्यायालयाने दिले. आता न्यायालयाने काय म्हटले ते पाहूया. नॉमिनी केवळ पैशांचा किंवा मालमत्तेचा संरक्षक असतो. नॉमिनीला जरी लाभ मिळत असला तरी उत्तराधिकारी कायद्यानुसार वारसांमध्ये पैसे वाटून घ्यावे लागतील. आता कॅटने कायद्याच्या चुकीचा अर्थ लावला. पीएफ ची रक्कम आई व पत्नीमध्ये समान वाटून द्यावी हा कॅटचा आदेश रद्द ठरवत आहोत. विधवा पत्नीला उत्तराधिकारी कायद्यांतर्गत पीएफ सह अन्य मालमत्तेमध्ये हिस्सा मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालयात कार्यवाही करावी. विवाहापूर्वी आईला नॉमिनी ठेवले असेल तर विवाहानंतर आईचे नॉमिनेशन अवैध ठरविणारी तरतूद नाही. विवाहानंतर आईचे नॉमिनेशन औपचारिकपणे रद्द करायला हवे किंवा पत्नीला नवी नॉमिनी म्हणून समाविष्ट करायला हवे होते. आता हा होता अत्यंत महत्वपूर्ण माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय. थँक यू.